पूर्व विधायक हर्षवर्धन जाधव ने मीडिया से बातचीत के दौरान छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका पर आरोप लगाते हुए कहा कि महानगर पालिका महाराष्ट्र लैंड रिफ्यूज एक्सेप्टेड का उल्लंघन कर रही है। उन्होंने बताया कि संबंधित अधिकारी निजी जमीनों में घुसकर कार्रवाई कर रही है, जबकि उन्हें कानून के मुताबिक मुआवजा देना चाहिए। जाधव के प्रभावित जनता ने अपील की कि यदि उनकी संपत्ति पे अनुचित हस्तक्षेप हो रहा है तो पुलिस थाने में विकास करे या न्यायालय का दरवाजा खटखटाए। गौर से सुनिए आखिर क्या कुछ कहा जाधव ने। कोणता नेता पुढे जाऊन लपून बसणार आहे किंवा कोणता पत्रकार कुठे कुठे जाऊन शूट करणार आहे, इकडे 2 माणसं मिळेल तिकडे 2 माणसं मिळेल, हे सगळं करायचं कशाबद्दल? जेव्हा की आपल्याकडे उत्पन्नाचा स्रोत आहे, व्हेरीफाईड आहे, कंट्रोलर ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने दिलेला आहे, तिथं पण आगाऊपणा यांना करायचा आहे। या गोष्टी योग्य नाही, या देशाच्या हिताच्या नाहीये, म्हणून मी हे सगळं सांगतोय। मी कोणाचाही प्रवक्ता नाही किंवा मी कोणाचं काय घेऊन खाल्लेलं पण नाही, पण मला हे दिसतंय की या गोष्टी राष्ट्रहिताच्या नाही, ज्या राष्ट्रात मी पण आहे स्वतः, त्यामुळे राष्ट्र बोलायला तुम्ही पण बोलणार आहे। म्हणून मला माझा स्वार्थ पाहिलाच हवा की बाबा माझ्या स्वतःच्या अस्तित्वाला धोका होणार आहे। जसं आता महानगरपालिकेचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, हे डीड शेवटी करावं लागलं, हे डीड करावं लागलं, दे हॅड टू साइन इट बिकॉज इट इज अकॉर्डिंग टू लॉ, कायद्याप्रमाणे। किती लोकांचं गेलं नाही असतं डीड, मग त्यांना त्यांचं डीड करून दिलं, बाकीच्यांचं सांगण्याची काय गरज होती? काय गरज होती म्हणजे कायदा येतो, नाही पाळणार आहे, काय करायचं ते करा, काय करायचं ते करा, नेपाळहून जरा, नेपाळ जरा बघून काय करणार, भोंगळे करून मारतात लोक। आम्हाला नको आहे की तुम्हाला कोणी भोंगळे करून मारावं, आम्हाला हे पाहिजे की याच्यात सुधार करावा, म्हणून आम्ही हे सगळं करत असतो आणि त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे। सकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक नाही। बेकायदेशीर धादांतपणे जर तुम्ही लोकांच्या अंगावरती जायला लागलात, घरं तोडायला लागलात, ते आज चूप बसतील, त्यांच्या पोरांच्या डोक्यावर प्रकाश पडेल की नाही यार माझं घर तोडले, म्हणजे कुठलाही कायदा न पाळता तोडले, कुठेतरी ठोकतील धरून, आणि तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या तिरड्या अवतरण आम्हालाच यावं लागणार आहे। कोण येणार आहे? चायनीज लोक नाही येणार, अमेरिकन लोक नाही येणार, इंडियनच येणार। आणि म्हणून हा प्रयत्न आहे की तुम्ही नको, कोणी तुम्हाला मारू नये, म्हणून हे सगळं चाललंय। तर मी पत्रकारांच्या माध्यमातून या 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या मला होत्या, मी त्या सांगितल्या। आणि आता सध्या जिथे कुठे अशा पद्धतीच्या गोष्टी घडणार असतील, घडणार म्हणतोय, तिथे घडू नये। मी पोलीस आयुक्तांना स्पष्ट सांगतोय, ऑलरेडी तुमच्यावरती टांगती लावलं आहे, तुम्ही दिलेलं नाही आहे संरक्षण, चांगली गोष्ट आहे, कारण बेकायदेशीर संरक्षण तुम्ही दिलं तर तुम्ही देखील कायद्याच्या चौकटीत येता आणि या। आणि मीच नाही, माझं ठीक आहे, माझं डीड झालंय, ठीक आहे, इंडिव्हिज्युअल सायन्समध्ये मला कदाचित नाही करता येणार, पण जे हजारो लोकांची घरं तुटणार असतील, या सगळ्यांना मी पोलीस स्टेशनला अर्ज करायला लागेल आणि पोलिसांनी नाही घेतला तर कोर्टात पाठवून, जागेवरती कोर्टात आदेश होतील, कारण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ऍक्ट आता सध्या एक्झिस्टन्स मध्ये आहे आणि त्याचा पुरावा हे माझं स्वतःचं डीड आहे, थोपून देतील लोक पोलिसांना।